अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्य असे म्हणतात. शब्द असे म्हणतात. एक नंबर चालू आहे. नुसतं पोपट पंच सुरू आहे. अक्षरांच्या समूहाला वाक्य म्हणतात का नाही? आहे का लक्ष? चला सांगा, अक्षरांच्या समूहाला अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात. शब्द असे म्हणतात. गलत गलत. अर्थ काय विसरले काय याच्यात? अर्थपूर्ण शब्द समूहाला. चला म्हणा मग एकदा डबल. अक्षरांच्या अर्थपूर्ण शब्द समूहाला म्हणा डबल येतं. अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. शब्द असे म्हणतात. शब्दांच्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. वाक्य असे म्हणतात. काय म्हणतात? वाक्य वाक्य म्हणजे वाक्य म्हणजे अरे वाक्य म्हणजे वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. पूर्ण अर्थाचे बोलणे. वाक्य म्हणजे वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा समूह. अर्थपूर्ण शब्दांचा समूह. चला डबल सांगा, वर्ण कोणाला म्हणतात? चला आपल्या मुखाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आवाज करत पाहिजे. पुन्हा सांगा. चला आपल्या मुखाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. चला सांगा, अक्षर कोणाला म्हणतात? सांगा. आपल्या आपल्या मुखावाटे. काही आपल्या मुखावाटेच का? अक्षरां- मुखाच्या बाहेर काढा आता. आपल्या मुखावाटे झालं. चला सांगा, अक्षर कोणाला म्हणतात? अक्षर ध्वनीच्या सांकेतिक चिन्हांना अक्षर मला एकदा ध्वनीच्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या किंवा आवाजाच्या सांकेतिक चिन्हांना सांकेतिक चिन्हांना अक्षर असे म्हणतात. अक्षर असे म्हणतात. चला सांगा आता, शब्द कोणाला म्हणतात? अक्षरांच्या अर्थपूर्ण शब्द समूहाला डबल डबल एकदा अक्षरांच्या शब्द समूहाला म्हणतात. सांगा, वाक्य कोणाला म्हणतात? शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. ओके, झाले ह्या 4-5. त्याच्यानंतर आता मला सांगा, आपल्या वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती? 52 किती येतं? 52 52. मूळ वर्णमालेत वर्ण किती? 48 48. पारंपरिक वर्णमालेत वर्ण किती? 48 शब्द लक्ष देऊन ऐका. आधुनिक वर्णमालेत वर्ण 52 किती? सध्या किती येतं? 52 किती येतं? 52 52 येतं. सध्या किती येतं? 52 52. या वर्णमालेची विभागणी आपण किती भागात केली? 4 भागात. किती भागात? 4 म्हणा. स्वर, स्वर, स्वरादी, स्वरादी, व्यंजने, व्यंजने, संयुक्त विशेष व्यंजने. संयुक्त विशेष व्यंजने. म्हणा डबल एकदा. स्वर, स्वरादी, स्वरादी, व्यंजने, व्यंजने, संयुक्त विशेष व्यंजने. विशेष व्यंजने. सांगा, स्वर किती येतं? 14 स्वर किती येतं? 14 स्वरादी किती येतं? 2 किती? 2 व्यंजन किती? 34 किती रे? 34 आणि संयुक्त विशेष व्यंजने किती? 2 किती? 2 सगळ्याची टोटल किती? 52 आता पहिले शिकलो होतो स्वर. काय शिकलो होतो? स्वर. स्वर. सांगा, स्वर किती? 14 आधी किती होते? 12 आता किती येतं? 14 किती वाढले? 2 कोणते ए 2? आणि अ डबल सांगा. ए आणि अ हा? ए आणि अ हा? ए आणि अ अरे काय म्हणाले रे? काय म्हणाले रे? काय कोणते 2 स्वर आले? ए आणि अ काय? ए आणि अ हा? काय? ए आणि अ. डबल सांग. ए आणि अ. मस्त वाटायला डबल सांग. सांगा रे, कोणते 2 स्वर येतात? ए आणि अ आणि आणि कुठून आणले? इंग्रजी आणले. सांग ना, सांग. संस्कृत नाही. कुठून आणले? इंग्रजी. इंग्रजीतून. कोणा आणले? अरविंद मांगरुळकर कोणाला श्रेय दिलं जाते मराठीमध्ये 2 स्वर आणण्याचं? अरविंद मांगरुळकर अरविंद मंगरुळकर. कोणाला दिलं जाते? अरविंद मांगरुळकर अरविंद मांगरुळकर मंगरुळकर. आणि कोणत्या भाषेतून घेतले? इंग्रजी कोणत्या भाषेतून? इंग्रजी आणि संस्कृत मध्ये आढळत नाही नाहीत. कोणत्या भाषेतून घेतले मग? इंग्रजी इंग्रजी भाषेतून घेतले. मग आता मला सांगा, की पहिले 12 होते, आता किती झाले? 14 बळा, स्वराचं दुसरं नाव काय? अच काय नाव आहे? अच स्वराला संस्कृत मध्ये अच म्हणतात. काय म्हणतात? अच. म्हणा बरं, हे वाक्य म्हणा. स्वराला स्वराला संस्कृत मध्ये संस्कृत मध्ये अच म्हणतात.
म्हणतात अस म्हणतात. काय म्हणतात अस. आणि अजून एक नाव आहे विवृत्त. विवृत्त. अजून विवृत्त. मला सांगा बरं स्वर पूर्ण उच्चाराचे असतात का अपूर्ण उच्चाराचे पूर्ण उच्चाराचे. पूर्ण उच्चाराचे. मला सांगा बरं स्वरांचा पाय मोडून लिहिला जातो का नाही. मला सांगा एकदा स्वर पूर्ण उच्चाराचे का अपूर्ण उच्चाराचे पूर्ण उच्चाराचे. स्वरांचा पाय मोडून लिहिला जातो का नाही. व्यंजनांचा पाय मोडून लिहिला जातो. लिहिला जातो का हो. व्यंजन पूर्ण उच्चाराचे का अपूर्ण उच्चाराचे अपूर्ण उच्चाराचे. कसे अपूर्ण उच्चाराचे. मला सांग मग. स्वर हे स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात पूर्ण उच्चाराचे असतात. व्यंजन अपूर्ण अपूर्ण उच्चाराचे असतात अपूर्ण उच्चाराचे असतात. चला सांगा हेच वाक्य डबल चला स्वराचं हा स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात. स्वराचा पाय मोडून लिहिला जात नाही. मोडून लिहिला जात नाही. व्यंजनाचा पाय मोडून लिहिला जातो. व्यंजनाचा पाय मोडून लिहिला जातो. मोडून लिहिला जातो. जातो. मग बाळा स्वराचं वर्गीकरण आपण स्वराचे प्रकार 4 पाडले आपण किती पाडले 4. अनेकदा ह्रस्व स्वर ह्रस्व स्वर. दीर्घ स्वर दीर्घ स्वर. संयुक्त स्वर संयुक्त स्वर. आदत्त स्वर आदत्त स्वर. आदत्त म्हणजे इंग्रजीतून आलेले आदत्त म्हणजे काय इंग्रजीतून आलेले. चला आता ह्रस्व स्वराची व्याख्या किती लोकांना येते वेळ बस वेळ दोन कमी. शब्दात ओके वेळ कमी, उच्चार आखूड. आणि उच्चार आखूड. वेळ कमी आणि उच्चार आखूड. पुन्हा वेळ कमी उच्चार आखूड वेळ कमी उच्चार आखूड. पुन्हा डबल एकदा वेळ कमी उच्चार आखूड. पुन्हा डबल एकदा वेळ कमी उच्चार आखूड. कोणाची व्याख्या ह्रस्व स्वर. कोणत्या स्वरांची ह्रस्व स्वर. आता याला लांब वाक्यात म्हणू आपण ज्या स्वरांचा उच्चार या स्वरांचा उच्चार करायला करायला वेळ कमी लागतो वेळ कमी लागतो. उच्चार आखूड होतो विचार आखूड होतो. त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात. ह्रस्व स्वर किती आहेत 5. किती आहेत 5. 5 सांगता का कोणते हो. मला एक सांगा बरं एकदा कोणते येतं अ इ उ रू लू. काय सांगायले अ इ उ रू. काय सांगायले कोणते येतं अ इ उ रू लू. हे आ कुठून आणलायच्या मला मी ह्रस्व स्वर विचारले म्हणे का अ इ उ उ रू लू. अ इ उ रू लू अ इ उ रू लू. अ इ उ रू लू अ इ उ रू लू. अ इ उ रू लू अ इ उ रू लू. कोणते स्वर ह्रस्व स्वर. कोणते स्वर ह्रस्व स्वर. वेळ कमी उच्चार आखूड. वेळ कमी उच्चार आखूड. आता याच्या बाद आणि ह्रस्व स्वरांची मात्रा किती एक. एक मात्रा ह्रस्व स्वरांची मात्रा एक. एक मात्रा आता दुसरे स्वर कोणते दीर्घ स्वर. दीर्घ स्वर वेळ जास्त. उच्चार लांबट. लांबट लांबट. लांबट लांबट लांबट. मला सांगा वेळ वेळ जास्त. उच्चार लांबट. आणि आता ज्या स्वरांचा या स्वरांचा उच्चार करायला उच्चार करायला वेळ जास्त लागतो वेळ जास्त लागतो. उच्चार लांबट होतो उच्चार लांबट होतो. त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात दीर्घ स्वर असे म्हणतात. किती येतं दीर्घ स्वर 7. किती येतं 7. मूळ 3 आणि टोटल धरले तर 7 येतं किती येतं 7. चला सांगा 7 कोणते म्हणा आ. मोठी ई मोठी ई. मोठा ऊ मोठा ऊ. ए आई आई. ओ ओ. औ. चला सांगा डबल एकदा कोणते येतं ए. मोठी ई. डबल एकदा आ. मोठी ई. मोठा ऊ. ए. आई. ओ. औ. काय भारी सांगितलं डबल एकदा डबल एकदा मोठी ई मोठी ई. मोठी ऊ मोठा ऊ. मोठी ऊ मोठा ऊ. मोठा ऊ नसते मोठी ऊ. ऊ हा शब्द स्त्रीलिंगी आहे बघा, ओके मोठी ऊ ठीक आहे मोठा ऊ आणि त्याच्यानंतर 4 कोणते ए आई ओ औ कोणते स्वर दीर्घ स्वर. कोणते स्वर दीर्घ स्वर. किती मात्रा 2. दीर्घ स्वरांच्या किती मात्रा असतात 2. मात्रा म्हणजे काय कालावधी कालावधी कालावधी. मात्रा म्हणजे यांचा उच्चार करायला लागणाऱ्या कालावधीला मात्रा असे म्हणतात ध्यानात ठेवा या स्वरांचा उच्चार करायला लागणारा वेळ म्हणजे कालावधी
त्याला आपण मात्रा असं म्हणतो. ही व्याख्या आलेली आहे 2024 मध्ये. मात्रा कोणाला म्हणतात? बस काहीच नाही, उच्चार करायला लागणारा कालावधी म्हणजे